तुला नक्की काय बघायचं? लाईट हाऊसचं टोक बघायचं का लाईट हाऊस बघायचं? मित्रांनो लाईट हाऊस अंधारले बीच आलोय पहिल्यांदा. लाईट हाऊस कसं रस्ते माहीत खूप म्हणजे जायचा रस्ता या साईडने आणि सांगतो इकडनं. विचारलं म्हणून बरं झालं भैया खालचा रस्ता कुठे जातो. आपण बोलता फोटो काढा. काय तू बोलतो फोटो काढायला? किती मारायचे? हे बघ 200 रुपये चार्जेस आहेत. 2000 रुपये विन आहे. स्पेसिंग इन सेम डायरेक्शन. सेपरेट व्हिडिओ करतो. 2000 रुपये देऊ पण खिशातनं काढून आत्ता दे, आत्ता दे मी लगेच. मग खिशातनं काढून दाखव. काढू डायरेक्ट माझ्या अकाउंटला आहेत भाई. नाही भाई हे झूठ बोल. इससे नाही बघा काय बोलू. 15,000 पगार येतो. 10,000 मी ठेवीन. 5,000 त्याला दे. मला 4,000 दे. नंतर तो पुढे करतो. मला वाटतं मागीन त्याकडं. माझा तो विश्वासातला माणूस ठेवेन मी. लाईट हाऊसला गेलास ना तू? गोपाळगडला पण गेलास ना? मी लाईट हाऊसला गेलोच नाही. आता नाव घेणार होतो, जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, कसं आहे तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणकर रक्षा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत कोकणातल्या एका खूपच सुंदर आणि शांत ठिकाणी, ज्याचं नाव आहे अंजारले बीच आणि अंजारले लाईट हाऊस. निळाशार समुद्र, शांत वाळू, थंड हवा आणि वरून दिसणारा समुद्राचा जबरदस्त व्ह्यू. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अंजारले बीच, अंजारले लाईट हाऊस आणि आजचा काही खास अनुभव. तर चला निघूया, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. निघूया अंजारलाकडे. तर मित्रांनो, पलीकडे आलो आहे आणि आपल्यासोबत असणार आहे सोईल. ऑलरेडी मला लेट झाला आहे, खूप कॉल करून दमला आहे. तर समोर आहे सोईलचं घर. सोईलची बाईकच घेऊन जाणार आहोत. तर बघूया. ए सोईल. तर मित्रांनो, सोईल आला आहे. इकडे बघू शकता. ऑलरेडी माझ्यावर रागावला आहे. लेटच जायला पाहिजे ना, संध्याकाळचा सनसेट तर पाहिजे ना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला निघूया. तर चला मित्रांनो, आपण निघालो आहे अंजारले बीच आणि अंजारले लाईट हाऊसला भेट द्यायला. तर मित्रांनो, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत अंजारल्याकडे जाण्यासाठी. पहिला मार्ग म्हणजे आपण दापोलीतून जाऊ शकतो. केलसकर नाक्यातून लेफ्ट मारलात का सरळ अंजारल्याकडे. दुसरा ऑप्शन म्हणजे आपल्याला बुरोंडीतून जवळ पडतं. बुरोंडीतून लाडगर मार्गे आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. तिथून आपण आसूत पुलावरती बाहेर पडतो आणि डायरेक्ट सरळ अंजारल्याकडे. डोंगराची ना आपल्याला इकडे लेफ्ट मारायचं. लेफ्ट मारायचं. हो, लेफ्ट मारायचं. जर हम नाश्ता करने के लिए नहीं रुक सकते दोस्तों. तर मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत मुरुडला. दीपेशच्या इकडे आलो आहे. दीपेश तर इथून त्याला आपण घेऊन जाणार आहोत पुढे अंजारला बीचला जायला. तर चलो. तर तो नेटवर्क गेला BSNLचा. इथे BSNLलाच नेटवर्क असतो. माडसीम आहे पण नेटवर्क गेला, त्याला कॉल लावू शकत नाही. बाईक लावलं होतं. तर आतमध्ये जाऊन बघूया. तर चल भाई. त्याच्या चलनावरनं वाटतं तोच ना. वही आहे दीपेश. चलन क्रमांक 190. ॲक्वाब्लिस रिसॉर्ट होमस्टे इकडे आहे. तोच वाटतंय मला. परफेक्ट टाईमला घेऊन जातो. परफेक्ट टाईमला बात तो सही है. हाच आहे ना तो. हरवलेला आता भेटला आहे. हरवला होता आता भेटला. चालणं बघ त्याचं. अरे तुला बोललो निघून तयार राहा. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? त्याला बोलत निघाल दाबत की फोन करन. काय तर दापोलीत का आम्ही इकडून आलो त्या साईडनी.
तर ऑलरेडी काला आहे तरी मी कॅमेरामध्ये गोरा दिसतोय. टोटल माझा पावसा काला तरी मी चेहरा दिसतोय. काय गरज काय आहे? मी तुम्ही पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार दंड दाखवशील का? मला काय बोलतच नव्हतं झालं. our bike. रायडर सोफा. तर मित्रांनो निघूया आपण आता इथून जायला डायरेक्ट लाईट हाऊस पब्लिक. त्याला बोललो बॅग घेऊ नको तरी घेतला. चल बस. बॅगेत आणलं होतं काय नाही. बॅगेत आणलं रे काय खायला प्यायला आणलं. चल जाऊ दे. टायरमध्ये हवा बघ जरा. टायरमध्ये हवा बघ जरा. ओके परफेक्ट. वाडा व्ह्यू. तर मित्रांनो आता आपण मुरुडमधून निघालो आहे. सोबत दीपेशला घेतले. आत्ता आपण आहोत सालदुरे फाट्यावरती. इकडे राईट साईडला रोड बघताय तो जातो दापोलीमध्ये आणि हा जो आपला लेफ्ट साईडचा रोड आहे तो सरळ अंजारला बीच आणि दीपगृह. तर चला निघूया. म्हटलं या दुकानाला तर विचारूया मग. बायपास पण आपण करतो माहिती आहे शोधत शोधत. सलमानवाडी चाललं की काय? हा सलमानवाडी चाललं नाही मला वाटतं बरोबर झालं आपण. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? म्हणजे हायवेवरून डायरेक्ट आपण आतमध्ये आलो रे. अरे हरण आहे. नाही लाव नाही लाव. हायफाय गाडी उभी आहे सध्या. कारवा राजीव शर्मा नाही ना. हे बघ इकडे लाईट हाऊस. राजीव शर्मा आला की काय? कोण? राजीव शर्मा आला ते राजीव. आतमध्ये कुठं तुला कुठं दिसतं? अरे गाडी येतात तिकडे जायला तिकडं आहे तिकडं. ते बॅनर बघ तिकडं. गलत आदमी के हाथ में ड्राइविंग दे दिया. साले को ये बैनर नहीं दिखाई दिया. तुला मराठीत टाकलेलं रे. इंग्लिश आम्हाला इंग्लिश येतं. ऍक्च्युली ते लाईट हाऊसला होतं ना. आता तुला ऐकायला असं राईट हाऊस. आतमध्ये गेला ॲरो पण असं दिलं. त्या ॲरोला काय आहे दादा? तुला नक्की काय बघायचं आहे? लाईट हाऊसचं टोक बघायचं आहे का लाईट हाऊस बघायचं आहे? मित्रांनो लाईट हाऊस अंजारले बीच आणलं पहिल्यांदा. लाईट हाऊस कसं रस्ते माहीत फायनली बीचवरती आपण पोचलो आहोत. हा अंजारलाचा बीच आहे. वाडा व्ह्यू. संध्याकाळची वेळ म्हणजे एकदम खतरनाक. हा संपला रस्ता झाल्या. हा बीचच आहे. लाईट हाऊस कुठं आहे? जे लोकेशन भेटले ते तुला बघवाय नाही आणि तुला लाईट हाऊस पाहिजे. एक माड नाही फोन तुझा. अरे शपथ काय सीन आहे बा इकडं. खतरनाक बाई. 2000 रुपये विन आहे. तुला मारायचं आहे ते 200 रुपये चार्जेस आहे. आपण बोलता फोटो काढा. काय तू बोलतो फोटो काढायला? किती मारायचे? हे बघ 200 रुपये चार्जेस आहेत. 2000 रुपये विन आहे. both hands facing in same direction. सेपरेट व्हिडिओ करतो. 2000 रुपये देऊ पण. खिशातनं काढून आत्ता दे. आत्ता दे मी लगेच. मग खिशातनं काढून दाखव. काढू डायरेक्ट माझ्या अकाउंटला आहेत भाई. नाही भाई हे झूठ बोल.
इससे नहीं होगा. तर मित्रांनो फायनली अंधारला बीचला आलेलो आहे. जसं की आपला कोलताचा बीच आहे ना तसाच आहे, ऑफबीट बीच आहे. मस्तपैकी हवा लाटा शांत वाळू आहे. हा बीच बघू शकता केवढा मोठा आहे, पूर्ण एकदम सपाटी आहे. काय जास्त लोक नाही तिकडे. ॲक्च्युली लाईट हाऊस ना त्या साईडला आहे मित्रांनो, त्या साईडला. तर इकडच्या काही क्लिप्स घेऊया इकडच्या आणि तुम्हाला दाखवतो अंधारला बीच. यहाँ पर सोए है दोगेश भाई, इनको भी हम बाद में ले लेंगे. तर मित्रांनो थोडा वेळ अंधारला बीचला फिरलो. भाई लोकांना बीच आवडला नाही. अच्छा ठीक आहे. बोलतात काय आहे बीचवरती, म्हणजे मी काय बोलत आहे ना. ते बाजूला होमस्टे वगैरे आहेत मित्रांनो, पण असं ऑफबीट बीच पाहिजे म्हणजे कोण नसं बीच पाहिजे. तर आता आपण जाणार आहोत अंधारले लाईट हाऊसला. चला काय बोलू. 15,000 पगार येतो, 10,000 मी ठेवीन, 5,000 त्याला दे. मला 4,000 दे, नंतर जाऊ पुढे करतो मी. मला वाटतंय मागीन त्यावेळेला माझा तो विश्वासातला माणूस ठेवेन मी. त्याला फक्त एवढंच बोलीन की मला शूट घ्यायचा आहे. त्या घराकडे बघून मला वाटलंच नाही इकडे पुढं बीच येतो. बीच वाटतच नाही. पाण्यावरचा गणपती वगैरे आहे ना. रोड बघ असल्या मतलब लाइट हाउस का नारा लगाते लगाते यहाँ तक पहुँच गए. अरे एक बॅनर नाही लावलेला बाहेर. पण पर्यंत मग आपला जीवदार मला वाटते. दोस्तो मला म्हणजे असा राग आलाय ना मित्रांनो. फायनली आलोय लाईट हाऊसला अंजरल्याच्या. इकडे बघू शकता मागे हा आहे अंजरल्याचा लाईट हाऊस. झालं कसं माहीत नाही. माहीत आहे मला वाटतं बंद झालंय. झालं लेट. किती आतमध्ये आलो बाई, किती आतमध्ये आहे. मला तर वाटतं इथं पर्यटक येतच नसतील लाईट हाऊसला. एक बॅनर नाही. काय बोलायचं. हा काय बोलणार नाही, याला काय विचारायला दिसणारच नाही. हां आयासाठी काय तिकडं भाई सीन एकदम खतरनाक आहे. हे इकडे ना सोयले बघ, या कड्यावर जाऊया. तिकडचा नाही भेटला तरी चालेल, पण इकडचा घेऊया सीन. हा बस नॉर्मली लाव निघाल अशी. अरे हां म्हणजे काम चालू आज बंदच होतं, म्हणजे आज ओपनच नव्हतं. टायमिंग वगैरे काय इथे का टाइम वगैरे काय लिहिलेलं नाही. लाइट हाउस दर्शकों के लिए बंद है, सिविल मेंटेनेंस का काम चालू आहे. केलशी. तर मित्रांनो लाईट हाऊस बंद आहे. इथं बाहेर हे बॅनर लावलेलं आहे, छोटीशी पाटी लावलेली आहे. त्यांचं काहीतरी मेंटेनन्सचं काम चालू आहे. नाहीतर वरती जाऊन मस्तपैकी व्ह्यू घेतला असता भाई, कारण का वरतून जो लाईट हाऊसमधून दिसतो ना सीन समुद्राचा एक नंबर खतरनाक. तर तिथे एक समोर टेकडी आहे, तिथे जाऊन बघूया. लाईट हाऊस आपल्याला भेटला, पण तिकडनं पण चांगला सीन आहे. जास्त उंच नाही, खालीच आहे तो. बघूया चल जा सर तिकडं. लाईट हाऊसला गेलास ना तू, गोपालगडला पण गेलास ना. मी लाईट हाऊसला गेलोच नाही. आता नाव घेणार होतो, जाऊ दे. लाईट हाऊसला गेलोच नाही मित्रांनो. रस्त्याच्या साईडला तिथं अशी एक टेकडी आहे. तर इथे मस्तपैकी हा सनसेट पॉईंट दिसतोय, खतरनाक आहे. रेडी चालू आहे एक नंबर. इकडून पण व्ह्यू चांगला आहे मित्रांनो. हाय भन्नाड असा व्ह्यू हा बघा. तर मित्रांनो मस्तपैकी सनसेट आला, इकडे बघू शकता भाई. क्या बात आहे, सनसेट एक नंबर सुसाट. समोरचा लाईट हाऊस. तर लाईट हाऊस ओपन असताना तर वरतून बघा मजा आली असती. पण मस्तपैकी फोटो वगैरे क्लिक केलेत, आता इंस्टाग्रामला पोस्ट करू.
तर आता आम्ही इथून निघतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या चॅनल नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय.